सेंट्रल बँका या भारतीय म्हणजे गृहिणींसारख्या वागायला लागल्यात. मग आता भारतीय गृहिणी सोनं विकतात का रे? नाही, अजिबात नाही. अजिबात नाही. मग जोपर्यंत सेंट्रल बँक्स या भारतीय गृहिणींसारखे वागतील सगळ्याच जगातल्या, म्हणजे त्यांनी त्यांचा हा सोन्याचा साठा बाजारात आणलाच नाही, किंबहुना तो लवकर येईल असं दिसत नाही. जर का हे असं असेल तर काय होईल? तर नॅचरली सोन्याचे भाव वाढत राहणार, कारण सप्लाय लिमिटेड आहे. सप्लाय मी सडनली वाढवू शकत नाही, ऑगमेंट करू शकत नाही, तो लिमिटेड आहे. त्याच्यासाठी टेक्नॉलॉजी इम्प्रूव्ह करायला लागते. गोल्ड मायनिंगचं पण एक गणित आहे की मला कदाचित असं पण होईल की गोल्ड माइन करता येईल, पण त्याची कॉस्ट एवढी वाढेल की ती बाजारात मिळणाऱ्या विक्रीच्या किमतीपेक्षा जर का कॉस्ट वाढली तर तोट्याचं आहे. सो मला भूगर्भात खाली जायलाही खर्च येणार आहे. सो मी प्रोडक्शन तर वाढवू शकत नाही शॉर्ट टर्ममध्ये, डिमांड मात्र प्रचंड स्पाइक होतीये. आणि ह्या सगळ्या प्रकारामुळे सोन्याचे भाव वाढत चाललेत. ते थांबणार कधी? जेव्हा सेंट्रल बँक्स हे थांबवतील तेव्हा. हे थांबवताना शक्यता दिसते का? तर कदाचित जोपर्यंत ट्रम्प यांचं जी ही नीती आहे किंवा अमेरिकेची नीती आहे त्याचा इम्पॅक्ट, बरं ह्या सिस्टीमवरचा एकदा विश्वास उडाला म्हणजे आपण म्हणतो की दुधाने तोंड पोळलं तर ताक पण फुंकून पिलं जातं. तर आता तू हे बघशील की चायना, ज्यांचा रशियाबद्दल हे घडलं, पण चायना आणि युएसचं वॉर चालू आहे. चायनाचे मेजर करन्सी रिझर्व्ह कोणाकडे आहेत? अमेरिकेकडे. जपानचे पण अमेरिकेकडे आहेत. ह्या सगळ्या सेंट्रल बँकांनी त्यांचा पोर्शन जरी यातून गोल्डकडे वळवण्याचा डिसिजन घेतला तरी गोल्डची डिमांड खूप स्काय रॉकेट होऊ शकते.